महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबिदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। पाणी पाजून द्या त्यांना, तुम्ही पाणी पाजा, देव तुमच्या पाठीशी ना काळजी घ्या। हा, देव तुमच्या पाठीशी, तुम्ही जे सेवा केली देवाची त्याचं फळ मिळाले तुम्हाला। आता मी म्हणतो ना पाणी पाजा, तर हेच ते पाणी तुम्ही पाणी पाजलं, तुमच्या धमक आहे तेवढी, हे रे पाणी पे निघा चला। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अंबिदुमाला गावात बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास कधी मराठी भाषेत तर कधी हिंदी भाषेत बोलणाऱ्या चौघा चोरांनी तोंडाला काळे मास्क लावून, हातात दांडके, धारदार कोयता, चाकू अशा घातक शस्त्राचा धाक दाखवून महिलांच्या व पुरुषांच्या गळ्याला कोयता लावून महिलांच्या गळ्यातील कानातील सोने, घरातील रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती। तसेच कुरकुटवाडी गावातील सचिन कुरकुटे व त्यांचे कुटुंबीय गावातीलच घरभरणीच्या कार्यक्रमाला गेले असताना चोरांनी पाळत ठेवून घर फोडले, घरातील दागदागिने, रोख रक्कम लंपास केली असल्याची घटना घडली होती। या चोरीच्या घटनांचा सखोल तपास करत कुरकुटवाडी गावातीलच 5 चोरांच्या मुसक्या आवळण्यात घारगाव पोलिसांना यश आलंय। या आरोपींमध्ये यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर आलेला आरोपी टोळीचा मोरख्या असल्याचे समोर आले आहे। तर या टोळीमध्ये 2 अल्पवयीन आरोपींचा समावेश असल्याचे उघड झालंय। या गुन्ह्याचा घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी तांत्रिकदृष्ट्या सखोल तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। घारगाव पोलिसांनी यातील 3 आरोपींना घटनास्थळी पंचनामासाठी आणले होते। आरोपींनी सर्व ठिकाणी कशा प्रकारे चोऱ्या केल्या याबाबतची कबुली दिली आहे। या धाडसी चोऱ्यांमध्ये लुटलेला मुद्देमाल यातील मुख्य आरोपीच्या घरी मिळून आला आहे, तर गुन्ह्यात वापरलेली शस्त्र, धारदार कोयता व चाकू यातील मुख्य आरोपीच्या घराजवळील डोंगराच्या कुशीला मिळून आला आहे। या धाडसी चोऱ्यांमध्ये मुक्ता ढेरेंगे, योजना ढेरेंगे, माधव ढेरेंगे, सचिन कुरकुटे यांच्या घरांमध्ये कशा प्रकारे चोऱ्या केल्या याबाबतची आरोपींनी कबुली दिली आहे। या गुन्ह्यातील चोरांच्या टोळीने अजूनही कुठे धाडसी चोऱ्या केल्या आहेत का? या चोऱ्यांमधील दागदागिने कुठे विकले आहेत का? या टोळीमध्ये आणखी काही आरोपी सामील आहेत का? याबाबतचा सखोल तपास घारगाव पोलीस प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखा करत आहे। या टोळीने यापूर्वी कुठे कुठे चोऱ्या केल्या आहेत, किती मुद्देमाल यांनी चोरला आहे याबाबतचा तपास घारगाव पोलीस प्रशासन करत आहे। लवकरच सर्व मुद्देमाल जप्त करत सर्व आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे। तसेच या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या मोटरी, केबल, स्टार्टर चोरी करणारी टोळी देखील लवकरच जेरबंद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडल्याने अंबिदुमाला ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक करत त्यांचे प्रतिनिधी म्हणून घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदानेसह पोलीस अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान केला आहे। यावेळी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी व त्यांचे कर्मचारी यांनी देखील दमदार कामगिरीच्या जोरावर ग्रामस्थांच्या मनातील भीती घालवली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आहे। सरपंच साहेबांनी भरपूर आमचं कौतुक केलेलं आहे। जर पाहायला गेलं तर हे काही कौतुकाची कामगिरी नाही, शासनाने आम्हाला सुरक्षिततेसाठी, जनतेच्या सेवेसाठी नेमलेलं आहे। आमचे काही तुमच्यावर काही उपकार नाही, परंतु आमचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय। त्याची सज्जनांना आम्ही आधार वाटावा, दुर्जनांचा आम्ही नाश करावा, हे आमचं कायद्याचं जे ब्रीदवाक्य आहे याने आम्ही पछाडलेलो असतो। ज्या दिवशी घटना घडली तीच वेळ 10:30ची होती। आम्ही इथे 11:15ला पोहोचलो होतो घारगाववरून। आम्हाला आत्मा हा समाधान देत नव्हता। आम्ही तळमळीने सगळा वाड्या, वस्त्या, जंगल सगळं पादाक्रांत करून कुठे ते पेमरेवाडीपर्यंत पोहोचलो, सूचना देत होतो पुन्हा एकदा अशा घटना होऊ नयेत, कारण
ही घटना माझ्या जन्मदात्या मातोश्रीवर होती, माझ्या लाडक्या बहिणीवर होती, माझ्या आधारस्तंभ असलेल्या पितृतुल्य पित्यांवर होती. सगळ्यांवर ही एकदम गंभीर अशी बाब होती. मी माझ्या आईच्या ठिकाणी त्या मातांना बघत होतो, बहिणीच्या ठिकाणी त्या मुलींना बघत होतो, त्या माझ्या पितृतुल्य वडिलांसारख्या लोकांवर बघत होतो, त्यांची ती व्याकुळता बघत होती, सहन होत नव्हती मला. आम्ही 6:30 पर्यंत भटकत होतो रानात, आम्हाला कुठेतरी सुगावं लागेल आणि आमचा शोध जरी सुरू होता, आम्हाला यश पुरेसे मिळत नव्हतं. परंतु याच मंदिरात मी तुम्हाला शपथ घेऊन वचन दिलं होतं की एक वेळ चोरांना इथे आणेल. सरांनी सांगितलं मुसक्या आवडलेला आम्हाला बघायचं होतं. परंतु एक आता आम्ही कुरकुटवाडीला कुठे गेलो होतो, तिथं पण त्यांनी चोरी केली होती. सचिन कुरकुटे काय नाव आहे त्यांचं. तर त्या माता माऊली म्हणत होती, अरे मेल्या, मी तुला भाकर घातलेली होती, तुला मी पाणी पाजलं होतं, हेच का तू पांग पेडले, हेच का तू उपकार ठेवले आमच्यावर, असं म्हणून क्रोधित होऊन ती त्या चोरावर सुटली होती. आम्हालाही आमचा आरोपी ताब्यात आहे, आम्हाला सुरक्षेची जबाबदारी आहे. तर तुम्ही आम्हाला त्या गोष्टीबद्दल माफ करा. तुम्ही त्याला बघितलं म्हणजे तुम्ही खूप समाधान पावले असं होणार नाही. ते आमच्या ताब्यात आहेत, कायद्याच्या ताब्यात आहेत. तुम्ही त्याच्याबद्दल काही कुठली चिंता करायचं कारण नाही किंवा खेद मानायचं कारण नाही. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून कायद्याचे ज्या ज्या काही तरतुदी असतील त्याचं परिपूर्ण पालन करून जास्तीत जास्त कठोर कलमे लावून जास्तीत जास्त मान्य न्यायालयापुढे पुरेसा पुरावा सादर करून आम्ही त्याचं गंभीरपणे दोषारोपपत्र सादर करू. त्यांना आता रिमांड मिळालेली आहे. रिमांडमध्ये त्यांनी आम्हाला गुन्ह्यामध्ये वापरलेले जे कोयते आहेत कुठून घेतले, सुरे कुठून घेतले, ते कुठं लपवून ठेवले, दागिने कुठे ठेवले होते, ते सगळे काढून दिलेलं आहे. ते आता जप्त करण्यात आलेलं आहे. आणि त्यांना जी काही कायद्याची परिसीमा असते त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जे जे काही शासन होईल ते इतकं पुरेसं ठरेल की हे पुन्हा तर नाही चोऱ्या करणार, सुटणार तर नाहीच, शिक्षा भोगवणच येतील ते. परंतु यांच्या 7 जन्मालाही सांगून ठेवतील पिढ्यांना की चोरी करू नका, चोरी काय असते ते. आनंद एका गोष्टीचा होतो की आम्हाला ह्या सत्कारचे आम्ही पायिक नसू कदाचित, किंबहुना आम्हाला त्याचं आकर्षण नाही, फक्त तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं मला हास्य फक्त हे माझा अलंकार समजतो. मला तुमचा सत्कार नको आहे, तुम्ही फक्त हसत राहावे, तुमच्यावर कधी संकट ओढवू नये. ओढवलं तर त्या नराधमांना, त्या लांडग्यांना आम्ही जरबंद करावं, एवढी ताकद तुम्ही आम्हाला द्यावी, इतकी सहानुभूती आमच्या प्रती असावी अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. आणि या प्रसंगी पुन्हा असं सांगेन मी, ह्या ज्या घटना असतात त्या समाजामध्ये पहिल्यापासून ज्या काही होत आलेल्या आहेत, जसा निसर्गाचा नियम दिवस रात्र, ऊन सावली, सूर्यप्रकाश, चंद्र सूर्य असा होत राहतो, तशा पिढ्यानपिढ्या एखादा विद्रोही जन्माला घेतच असतो. जेव्हा राम येतो, जेव्हा रावण येतो, जेव्हा कृष्ण येतो तेव्हा दोष येतो असं म्हणतात. आपली संस्कृती आहे. तसे कानाकोपऱ्यात 100 लाखामध्ये एक गुन्हेगार जन्माला येत असेल, त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही म्हणजे कायदा म्हणजे पोलीस शास्त्र यंत्रणा दिलेली आहे, ती यंत्रणा सदैव कामी येत राहील. त्यामुळे तुम्ही मी जरी बदलून गेलो तरी परमेश्वराला मी आता इथे साकडं घालतो, तुम्हाला पण शुभेच्छा प्राप्त करून देतो की अजून असे कार्यक्षम अधिकारी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहावेत, सेवेसाठी उपलब्ध व्हावेत, अशा ह्या परमेश्वर चरणी मी विनंती करतो. आणि असे भविष्यात आता माझ्या काही गोष्टी कानावर आलेल्या आहेत की ज्या शेतामध्ये मोटरी आहेत त्याचे जे केबल निपसल्या जातात, त्याच्यातलं जे कॉपर काढलं जातं, त्यांचा मी लवकरच पर्दाफाश होणार आहे. ते पण एक दिवस इथे येणार आहे. त्यांना समजलेलं आहे की आपला नंबर आहे, तर त्यांनी समजून जा. तुमचं काम थांबवा म्हणावं तुम्ही, आणि चालू ठेवायचं असेल तर ह्या चोरांना विचारा चोरी केल्यानंतर काय होतं म्हणावं. चोर काही लांबचे आलेले नाहीत, तुम्हाला हायवे खूप दूर आहे. हा तुमचा परिसर जो आहे पठाराचा आहे, डोंगराचा आहे, चोर इथलेच आहेत. मी त्या दिवशी पहिल्यांदाच सांगितलेलं होतं, हे चोरांना रस्ता मोठा आहे, महामार्ग आहे, इकडे जो परिसर जंगलाचा आहे,
आणि ह्या परिसराव्यतिरिक्त चोरी देऊ शकत नाही. आणि नेमकं झालं असंच की ज्या चोरांना तुम्ही खाऊ घातलं, त्यांना पाणी पाजलं, तेच चोर निघाले. दूरचने सगळ्यांना ओळखतात. ज्या ठिकाणी मी उभं केलं त्यांना, या आता कुणाकडे डेरिंगेकडे गेलो, त्यांना उभं केलं तर ते नावं सांगायला लागले. हा सोम्याचा, हा गोम्याचा, हा पवारचा, तो उमेश पवारचा, हा संजय पवारचा. ज्याला पाणी पाजलं त्याला भाकर दिली होती. काय दूरचे नव्हते हे. आणि ते भीती वाटत होती त्यांना. मी अजूनमधून त्याच्या घरी जायचो तर त्यांनी लाखो रुपये खर्च करून घराला कंपाऊंड मारून ठेवलं. यांच्या भीतीने. छोटेसे आहे ते. 2 आरोपी आम्हाला घरी द्यावं लागले. कायद्याचं बंधन आहे आम्हाला. काय एखादं 15 वय, एखादं 16 वय, 15 आणि 16. आणि त्याला प्रोत्साहित करणारा, त्याला प्रेरणा देणारा एक गुन्हेगार होता. त्याने त्यांना बालिश वयात त्या मार्गाला नेलं. यांच्यावर घरातले संस्कार नाही. म्हणून माता भगिनींना मी सगळ्यांना सांगतो, पुरुष मंडळी शेतावर जातात, कामा करतात, नोकरीनिमित्त बाहेर जातात. माता ही प्रथम गुरु आहे. त्यांनी आपल्या बाळांना घडवा. त्या 15 वर्षाच्या मुलाला काय माहिती चोरी करणं माहीत नाही. मोठा सांगतो हे जातात. याच्याच आईने सांगितलं असतं तर हे चोरीच्या मार्गाला गेले नसते. दिवाळीचे दिवस होते. मी खेळत खेळत आई बरोबर गेलो बोट धरून. मी होतो जेव्हा दुसरीला, माझं वय असं 6-7 वर्ष. एक दिवाळीच्या दिवशी दुसऱ्याच्या घरून टिकलीची डबी पडली होती, घेऊन आलो. आईने बघितली. आई म्हणे मला ही परत दे, नाही येऊ नको घरात. टिकलीची डबी घरात परत त्या घरी द्यायला गेलो. दिवाळीची टिकलीची डबी तेव्हा 10 पैशाला का 5 पैशाला एक भेटत होती. तर त्या आईचा संस्कार घेऊन मी मोठा झालेलो आहे. तुम्हाला सुद्धा तुमचे मुलं बाळ घडवायचे असतील तर फक्त आणि फक्त, आता आपला छावा पिक्चर सगळेजण बघतात, सगळेजण कौतुक करतात. हे घडतं असं आकाशातून येत नाही. यांना माताच घडवते. मला म्हणायचं माहीत आहे, माझी बाईचं नाव यशोदा होतं. माझी यशोदा आई म्हणायची तो कृष्ण आहे. बरोबर, कृष्ण कोण आहे? मी म्हणायचो कृष्ण तर भगवान आहे. मग मी भगवान आहे का? मग भगवान व्हावं, चांगलं व्हावं असं मला वाटायचं. कधी कधी आई म्हणायची शेळ्या घेऊन ये, घास कापून आण. मी म्हणायचं मला अभ्यास करायचा आहे. कधी आई चिडून म्हणायचं तुका बाबासाहेब होणार आहे का? तर बाबासाहेब कोणी मला माहित नव्हतं. पण नंतर मला समजलं बाबासाहेब म्हणजे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे इतकं मोठा बरोबर आहेस का? हे जेव्हा समजलं तेव्हा म्हणजे अभ्यास हेच आपलं जीवनाचं साध्य आहे. अभ्यास करायला हवा. म्हणून मातोश्रींना सगळ्यांना सांगतो, घडवा आपली पिढी. आपला जीवनाचा प्रवास एकेरी आहे. ज्या मार्गाने आपण चाललो, जसं नदीचं पाणी वाहून समुद्राला मिळतं, तसं आपला समुद्राप्रमाणे नदीच्या प्रमाणे आपलं मार्गक्रमण चालू आहे. पुन्हा आपल्याला निसर्गाकडे जायचं नाही, डोंगराकडे जाऊ शकत नाही. आपण समुद्राच्या पाण्याला मिळणार आहोत. तर आपल्या पिढीकडे चांगलं ज्ञान देत चला. मोबाईलवरून रोजचे ऑफिस होतात. मुलं आमच्या पोलीस स्टेशनला रोजचे 2-3 पोरी येतात. काय करतात, कसं करतात मी तर प्रकट करू शकत नाही. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम काय इश्यू आहे तो बघा, तो काय ते. मुलींना चोरी मोबाईल बघू देऊ नका. बघायचं असेल तर माझ्या समोरच बाईस, इथंच बोल, इथंच काय करते. मोबाईल एकदम आवश्यक वस्तू आहे. लोक म्हणतात वापरू नका, पण ती खूप आवश्यक वस्तू आहे. तर तिचा वापर योग्य झाला पाहिजे. इंस्टाग्रामची आवश्यकता नाही काही. इंस्टाग्राम पाहिजे कशाला पाहिजे माहित नाही मला. बाकी गुगलचं सर्च इंजिन माहिती आहे मला. गुगल क्रोमचं सर्च इंजिन माहिती आहे मला. तिथे जी अडचण असेल ते टाका, तुम्हाला मिळणार सगळं. इंस्टाग्रामची काय गरज आहे मला समजत नाही. मी वापरलं नाही, मी पण जगतोय, मला पण ज्ञान आहे. तर बघा, कोणी चूक बोलवत असेल, काही मुली सांगत नाही घरी, त्या मुलींनी सांगावं. आईला वाटलं, बापाला वाटलं आपली मुली काहीतरी वेगळ्या मार्गाला आहे, तर तिला समजून सांगा. वेळीच आवरा. कारण चूक होत जाते, माफ करत जातात. आणि मग एक दिवस 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर जो प्रकार होतो तो आम्ही पाहत होतो काय होतो. तर सावध राहा. त्या पण गोष्टी सांभाळा. राहिला विषय आजचा औपचारिकता होती चोरी आणि शोधलेले चोर आणि तुमच्यामध्ये झालेली भीती. आणि माझा धर्म असा होता की तुमची भीती नष्ट व्हावी. माझा म्हणजे शासनाचा म्हणजे पोलीस विभागाचा, माझा म्हणजे मी नाही. ते परिपूर्ती करण्याच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी मिळाली. आणि तुम्ही भीती बाळगू नका. आपल्या महाभारतात गीतेत म्हटलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम अद्भुतानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. पुढे
परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्मसंस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. बरोबर ना? बरं येतं आम्हाला, त्यापैकी बोललो आम्ही. तर बघा, हा सृष्टीचा हे अमृतवचन आहे. हे भगवान कृष्णांनी सांगितलं आहे. जेव्हा जेव्हा असे अधर्मी लोक जन्माला येतील तेव्हा तेव्हा भगवान रूपी कोणीतरी जन्माला येणार आणि तुमचा धर्म संस्था जे आहे संरक्षण होत राहणार. त्यामुळे कुठली काळजी बाळगू नका. कोणी ना कोणी तुम्हाला सुरक्षेला येणारच आहे. फक्त आपल्याला धीर असायला हवा. आम्ही आजपर्यंत आम्हाला मनात संकोच होता. काल परवा पण आम्ही येऊन गेलो. आमचं मनाचं समाधान झालं, किंबहुना तुमच्यापेक्षा जास्त झालं. आमच्या कर्तव्यपूर्तीचं आम्ही जे काही कर्तव्यपूर्ती करू शकलो त्याबद्दल आम्हाला अत्यंत समाधान झालेलं आहे. तुम्हाला आम्ही समाधान देऊ शकलो, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघू शकलो. याबद्दल आम्ही, तुम्ही जे काही आम्हाला बळ दिलं, तुम्ही काही शुभेच्छा होत्या, त्याबद्दल आम्ही पण तुमचे उपकृत झालेलो आहोत. आणि जास्त काही बोलत नाही, भरपूर बोलणं झालंय साहेब. धन्यवाद. तातडीनं मात्र आपण खूप मोठी कामगिरी करून या ठिकाणी हे चोर आपण पकडले, हे दरोडेखोर आपण पकडले. हे अतिशय घातक अशा प्रकारची शस्त्र मला साहेब सांगत होते. अतिशय घातक शस्त्र त्यांच्याकडे होती आणि ते कुठल्याही थराला जाऊन अशा प्रकारची खूप मोठी आपल्या गावाची जीवितहानी करू शकत होती. अशा दरोडेखोरांना बरोबर हे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी मोठी जरब आता या निमित्तानं बसवणार आहेत. साहेब, जरी अल्पवयीन मुलं असतील व जरी आपल्या जवळपासची असली, कुठल्याही परिस्थितीत हे दरोडेखोर सुटता कामा नये. ही दहशत आता या निमित्तानं या माध्यमातून संपुष्टात आली पाहिजे आणि सगळ्या आजूबाजूच्या गावांना किंवा जे काही असणारे अशा प्रकारचे चोर दरोडेखोर आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारची दहशत बसली पाहिजे. येथील अधिकारी अतिशय या ठिकाणी जबाबदार आहे. जबाबदारीने या ठिकाणी वागून सगळ्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्या अतिशय गुंतागुंतीच्या चोरीचा या ठिकाणी शोध लावला. आपल्या जवळचेच अशा प्रकारचे 22 वयोगटातल्या आखरी चोर आणि विशेष करून त्यातले 2 चोर हे अल्पवयीन म्हणजे 18 वर्षाच्या खाली आहेत. आज बरोबर मला खूप अशा प्रकारचा मनामध्ये तळमळ आहे की त्यांच्या मातापित्यांनी कशा प्रकारचे संस्कार या मुलांना केले असतील, त्या आईनं कशा प्रकारचे संस्कार या मुलांवर केले असतील व आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा यांच्यावर कसे संस्कार केले असतील, हे सगळं अशा प्रकारचं श्रेय व अशा प्रकारचं हे गुन्हास्पद कृत्य पुन्हा आपल्याकडेच वळून येतं. कारण लहान लहान मुलं अशा प्रकारच्या घटना करतात. म्हणून आपला समाज सजग झाला पाहिजे आणि समाजानं खऱ्या अर्थानं खूप चांगलं वागलं पाहिजे. जेव्हा आपल्या मुलांना अशा प्रकारचे हे सुसंस्कार होतील आणि आपली मुलं चोर दरोडेखोर न होता आपली मुलं त्या ठिकाणी जबाबदार अशा प्रकारची या समाजाचं संरक्षण करणारे पोलीस अधिकारी होतील, या देशाचं संरक्षण करणारे सैनिक होतील व या समाजाचं संरक्षण करणारे अशा प्रकारचे समाज सुधारक होतील आणि ते व्हावे अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना माझी भगवान लोकेश्वराच्या चरणी आहे. साहेब त्या दिवशी आले. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.